रविवार रोजी या ठिकाणी आपण महाजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवदेश प्रतिष्ठान, त्यानंतर इन्फिको, शंकराय हॉस्पिटल, छबी सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या बौद्ध धर्मातील धर्मगुरू आणि उपासक उपासिकांसाठी या ठिकाणी आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी, रक्त तपासणी, मोफत चष्मा वाटप आणि मोफत मोठी निंदू शिबिर आयोजित केलेलं आहे. याचं औचित्य आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती. त्यानंतर आजचे प्रमुख आयोजक डॉक्टर चेतन महाजन सर, डॉक्टर वैभव दिवेकर सर आणि प्रमुख उपस्थिती विनोदजी कांबळे यांना मी चेतन महाजन सरांना विनंती करेन की तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला आपण माल्यार्पण करावं. मी विनोदजी कांबळे, मुख्य संपादक संविधान वार्ता यांना विनंती करेन की आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं. उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करावा. मी आमच्या गुरुवंदनांना साधुवाद देण्यासाठी विनंती करतो. मानवाच्या मनाचा त्यांनी सर्वप्रथम शोध लावला. जे काही उत्पन्न होतं ते मनामध्ये उत्पन्न होतं आणि मनामध्ये उत्पन्न झाल्यानंतर संपूर्ण शरीर कार्य करतं. असे मानवी मनाचे प्रथम डॉक्टर म्हटलं तर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध. सर्व आजारावर क्रिया करता येतं, शस्त्रक्रिया करता येतं, परंतु मनाचा जो आजार आहे त्याला कंट्रोल करणं, त्याला स्थिर करणं हे सर्वात मोठी शस्त्रक्रिया आहे. हे सांगणारे भगवान बुद्ध शिलाच्या माध्यमातून सांगतात. जो मनुष्य जन्माला आलेला आहे, मग तो कोण्याही जातीचा असो, प्रांताचा असो, संप्रदायाचा असो, अमेरिकेचा असो, जपानचा असो, भारताचा असो, कुठल्याही राष्ट्राचा असो, त्याला मन आहे. आणि मन आहे तर त्याला 5 इंद्रिय आहे आणि त्या ज्ञानेंद्रियाचे त्याचे विषय आहे आणि त्या विषयाला स्पर्श झाला का वेदना आहे आणि त्या वेदना झाल्या की काय आहे? राग आणि द्वेष, मी आणि माझं, बस एवढं. सुख आणि दुःख, पास्ट आणि फ्युचर, हेच आहे. तर यासाठी जी बुद्धांनी 5 तत्व सांगितले, ज्याला 5 सील म्हणतात, ही 5 सील कोणाची मोनोपॉली नाही आहे. हत्या न करणे, चोरी न करणे, दुराचार, अनाचार, व्यभिचार न करणे, खोटे न बोलणे आणि मादक पदार्थांचं सेवन न करणे म्हणजे नशा पता न करणे, हे प्रत्येक मनुष्याला लागलेलं आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि म्हणजे मी बुद्धाला शरण जातो. बुद्ध म्हणजे विजडम, विजडम इज प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे बोधी, बोधी म्हणजे ज्ञान, हे प्रत्येकाला आहे. ह्या ज्ञानाला मी शरण जातो. पुन्हा व्यक्तिगत ग्रस्ताला शरण जात नाही. धम्म, जो धम्म आहे, जो विजडम निर्माण करतो, प्रज्ञा निर्माण करतो, शांती निर्माण करतो, सुख निर्माण करतो, दुःखातून मुक्त करतो, असा तो धम्म, त्या धम्माला मी अनुसरतो. आणि संघ म्हणजे अशा लोकांचा संघ जे स्वतःची काया शुद्ध करत आहेत, वाणी शुद्ध करताय आणि मन शुद्ध करताय आणि प्रत्येक जीवाच्या प्रती, जसं हे शरीर अणुने भरलेलं आहे, कणाकणाने भरलेलं आहे, तर त्यांच्या कणाकणामध्ये निव्वळ करुणा आणि मैत्री आहे. असा संघ, त्या संघाची मी आराधना करतो, त्या संघाला मी शरण जातो. कुठल्याही कर्मकांडाला शरण जात नाही. तर असं हे सील आहे. तर हे सील प्रत्येकासाठी आहे. मी म्हणतो माझ्या पाठी म्हणावं, आपलं सर्वांच्या कल्याणासाठी आहे. 3दा सर्वांनी म्हणायचं आहे, साधू साधू साधू, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, नमो तस्स भगवतो अरहतो
सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि पुन्हा एकदा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामी संघं शरणं गच्छामी पुन्हा एकदा बुद्धं शरणं गच्छामी धम्मं शरणं गच्छामी संघं शरणं गच्छामी पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु 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 सभ्येति वो विभजन्तु सब्बरोगो विनाशतो माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्गानुभावेन सदा सोति भवन्तु ते. सर्वांनी साधू कर साधू साधू साधू. ओके पुढील कर्ज. आजच्या या उपक्रमाचे जे प्रमुख आयोजक आहेत डॉक्टर चेतन महाजन सर, त्यांना मी विनंती करेन की 2 शब्द बोलून आम्हाला सर्वांना शुभेच्छा. आजच्या दिनावर संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपण या सगळ्या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आपण पेशंट्सला म्हणजे आपले सर्व जे पेशंट्स आहेत त्यांना मेगा कॅम्प म्हणजे त्याच्यामध्ये आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, डोळ्यांची नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप हा आपला उपक्रमाचा एक भाग आहे. त्याबद्दल त्या निमित्ताने न मला भेटणारे आणि रोजच्या बिझी शेड्यूल मध्ये न मिळणारे सगळी लोक, त्यातल्या त्यात भिक्खू संघाचे महाराज देवगुरकर सर, कांबळे साहेब या निमित्त मला भेटले, बरंचसं मार्गदर्शन केलं, बऱ्याच गोष्टी कळल्या काय असतात काय नाही. त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे. आणि आपण आपला पुढचा कार्यक्रम सुरू करूया मी सगळ्यांना हे करतो. प्रमुख उपस्थित विनोदजी कांबळे, मुख्य संपादक निदान वार्ता यांना विनंती करेन की आपण 2 शब्द बोलून या उपक्रमाला. उपस्थित सर्व मान्यवर, सर्वप्रथम मी शाहू फुले आंबेडकर यांना नमन करतो. आज आपण या ठिकाणी आरोग्य शिबिरासाठी जरी जमलेलो असलो तरी ते आरोग्य शिबिर जे आहे ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार यांच्या 134व्या जयंतीनिमित्त
हा आरोग्य शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. देवदेश प्रतिष्ठान, भारतीय भिक्खू संघ, महाजन हॉस्पिटल, आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल, त्याबरोबरच छबी सहयोग फाउंडेशन आणि इन्फिगो आय केअर या सर्वांमुळे हा जो आहे आरोग्य शिबिर कार्यक्रम इथे या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तसं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे त्यांना हे आपण त्यांच्या स्मृतीसाठी आपण म्हणू शकतो की हे जे आरोग्य आहे हे सर्व बाबासाहेबांनी सुरुवातीपासून सांगितलं की जर ज्या समाजाचं आरोग्य चांगलं असेल, ज्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं असेल, त्याचा समाज फार मोठा होऊ शकतो. तर सर्वप्रथम आपण बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजचा हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा आणि प्रत्येकाला ही जबाबदारी आहे की आरोग्य प्रत्येकाने आपलं आपलं जे आरोग्य आहे ते स्वस्थ ठेवलं पाहिजे, चांगलं ठेवलं पाहिजे. तुमचा जो आहार आहे तो पोषक असला पाहिजे. रोज तुमचं म्हणजे आरोग्यासाठी आपल्याला जे काही करावं लागतं, जी झोप आहे तुमची ती पूर्णतः झाली पाहिजे. झोपेसोबतच आहार व्यवस्थित असला पाहिजे, तुमचा व्यायाम चांगला असला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टीसोबतच तुम्ही प्रत्येक वेळेस आपली जी चेकअप आहे, हेल्थ चेकअप, तो पण वेळेवर घेतला पाहिजे. फक्त या ठिकाणी आपण आरोग्य तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्त नेत्र तपासणीच करत नाही, तर चष्मा वाटपच करत नाही, तर त्याच्यासोबत आपल्या हे जे आहे समाजासाठी एक वेगळ्या पद्धतीचं सोबत घेऊन चाललेलं आहे. त्यासाठी डॉक्टर चेतन महाजन, डॉक्टर वैभव देवगिरीकर सर ह्या सर्वांनी खूप मोठं हे घेतलेलं आहे. मी डॉक्टर वैभव देवगिरीकर सरांबद्दल बोलू इच्छितो. त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये देवदेश प्रतिष्ठान आहे. देव आणि त्यांच्या सरनेम मध्ये पण देव आहे आणि ते देवासारखं जे काम करतात सर्वांसाठी खूप मोठं काम आहे. आज देवदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून मणिपूर आहे, अरुणाचल प्रदेश आहे, या सर्व ठिकाणी त्यांनी कॅन्सर म्हणजे होऊ नये, म्हणजे कॅन्सरच्या आधीची जी स्क्रीनिंग असते यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. ज्या कुणाला जी कुठली मदत हवी आहे ती सगळी मदत देवदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉक्टर देवगिरकर ऑलवेज करायचा प्रयत्न करतात. आणि म्हणजे माणसामधला एक देव जर म्हणायचं झालं तर डॉक्टर वैभव देवगिरकर असं मी बोलील आणि मी माझे 2 शब्द संपवेल. धन्यवाद. प्रमुख उपस्थित पाहुणे विनोदजी कांबळे यांना विनंती करेन आणि देवगिरीकर सर यांना विनंती करेन की त्यांना संविधान उद्देशिका आणि पंचशील देऊन त्यांचा सन्मान. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे शरण घाडीगावकर यांना मी विनंती करेन. डॉक्टर विनायक अवघेकर यांना विनंती करेन की त्यांनी पंचशील संविधान उद्देशिका. आमच्या छबी सहयोग फाउंडेशनचे प्रतिनिधी विनोदजी कांबळे जे नेत्र तपासणीचे आमचं एक मिशन फ्री कॅटरॅक्ट आहे त्याचे ते प्रोजेक्ट हेड आहेत. त्यांना मी विनंती करेन. वैभव सर यांना विनंती करेन की त्यांना पंचशील संविधान उद्देशिका. असं आमचा मी त्याला आमच्या हॉस्पिटलमध्ये पण तसंच बोलायचो हिंदू सभा हॉस्पिटलमध्ये की कुठे गरज पडली की तो सिद्धिविनायकासारखं धावून यायचा माझ्या मदतीला. तसं आमचा विनायक अवघेकर त्याला विनंती करेन.
त्यांना पंचशील आशीर्वाद. आज आपण महाजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, जे डॉक्टर महाजन सरांचं, चेतन महाजन सरांचं हॉस्पिटल आहे बदलापूरमध्ये, इथे आपण आज जमलो आहे आणि निमित्त आहे बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती. आणि या जयंती निमित्त आपण भारतीय भिक्खू संघाची काही भिक्खूगण, उपासक उपासिका आणि ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांसाठी, बदलापूर मधील लोकांसाठी आपण ह्या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. आणि या कॅम्पचं पूर्ण आयोजन जसं आता डॉक्टर रवींद्र म्हणाले की डॉक्टर विनायकनी सगळे सूत्र बदलापूरचे हलवले, पण सगळ्या गोष्टींचं कॉर्डिनेशन आणि सगळं नियोजन जे नेहमीच करत असतात आणि माझ्यासोबत गेल्या 12-13 वर्षांपासून असतात ते माझे लाडके डॉक्टर रवींद्र कांबळे, हे सुद्धा तेवढेच आत्मीयतेने ह्या सगळ्या गोष्टी करत असतात आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी खूप उत्कृष्टपणे केलेल्या आहेत. जास्त वेळ न घेता माझी एकच विनंती राहील की आपला जो स्टाफ आहे, आपले जे चाहते आहेत महाजन हॉस्पिटलचे किंवा डॉक्टरांचे, त्यांनी जास्तीत जास्त संख्येत इथे येऊन या कॅम्पचा लाभ घ्यावा. आणि या कॅम्पमध्ये सरांनी सुद्धा सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत, पण तरी सुद्धा एक ऍडिशनल गोष्ट अशी आहे की आम्ही ज्यांना मोतीबिंदू असेल आणि मोतीबिंदू ज्यांचा डिटेक्ट झाला असेल त्यांच्यासाठी आम्ही मोफत शस्त्रक्रिया सुद्धा आम्ही करून देणार आहोत. आर झुंझुनवाला शंकरा नेत्रालयासोबत देवदेश प्रतिष्ठान आणि छबी सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून आमचा त्यांच्याशी एक टायअप झालेला आहे आणि आम्ही हे काम गेल्या 1.5 महिन्यापासून सातत्याने करत आहोत. तर ज्यांना कोणा मोतीबिंदू आढळला त्यांना आम्ही तिथे पनवेलला घेऊन जाऊ, तिथे त्यांचं ऑपरेशन करू आणि 1 महिन्याचं औषध देऊन त्यांना पुन्हा महाजन हॉस्पिटलमध्ये आणून सुद्धा सोडू, अशी पूर्ण आम्ही जबाबदारी घेतोय. त्यासाठी सुद्धा सर तर व्यस्तच असतात, पण मी स्टाफला एक विनंती करेन की त्यांनी सुद्धा ह्यासाठी मोबिलाइज करावं. आणि यासाठी ज्या इन्फिगो केअर आहे किंवा सरांचं हॉस्पिटल आहे, विशेष करून भारतीय भिक्खू संघातील एवढे भिक्खूगण इथे बदलापूरमध्ये आले, त्यांचे सुद्धा मी सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो, आभार मानतो. आमचे मित्र विनोद कांबळे आणि सगळा स्टाफ जो आहे देवदेश प्रतिष्ठान आणि छबी सहयोगचा, त्यांचे पुन्हा असाच उत्साहात, कॅम्प म्हटलं की त्यांच्या सगळ्यांच्या मनात एक उत्साह असतो, असाच उत्साहात हा कॅम्प सगळ्यांनी छान पद्धतीने पूर्ण पाडावा, यासाठी मी त्यांना ऑल द बेस्ट आणि शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. आणि कॅम्प आता लगेच गुरुजींच्या आपल्या मार्गदर्शनानंतर कॅम्पला आपण सुरुवात करू. सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. दुःखमुक्तीचे मार्गदर्ता तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांच्या 134व्या जयंती दिनानिमित्त आज हा मोफत आरोग्य तपासणी शिबिर डॉक्टर महाजन हॉस्पिटल बदलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सांगायचं एकच आहे की सेवा करणे हे मनुष्य जीवनातील फार महत्वाचं एक पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे. बुद्ध म्हणतात, मला जे पूजतात, माझी जी पूजा करतात, मला जे बघतात, त्यांनी जर रोग्यांची सेवा केली, त्यांनी जर रोगी व्यक्तींना सहकार्य केलं,
दुःखितांचे दुःख दूर केले तर ती माझी सेवा करण्यासारखं झालं, माझी आराधना करण्यासारखं झालं. आणि हा सेवा करण्याचा उपक्रम माझ्यापासून सुरुवात म्हणून डॉक्टर वैभवजी देवगिरीकर जे देवदेश प्रतिष्ठानचे प्रमुख आहेत, डॉक्टर रवींद्रजी, हे गेल्या 16 ते 17 वर्षापासून भिक्खू संघाची सेवा करत आहेत. जे साधू आहेत, जे संत आहेत, जे ऋषी आहेत, मग ते कोण्याही संप्रदायाचे असो, कोण्याही धर्माचे असो, कोण्याही पंथाचे असो, ज्यांनी आपला संपूर्ण प्रपंच त्यागला आहे, जे प्रपंचापासून संसारापासून दूर आहेत, ज्यांनी वैराग्य धारण केलेलं आहे, जे मनुष्याच्या कल्याणासाठी दिवस रात्र मंगल मैत्री करत असतात, अशा लोकांची सेवा ते सदैव करतात. त्यांनी तसं व्रत घेतलेलं आहे. त्याच व्रताला धरून आदरणीय डॉक्टर चेतनजी महाजन यांनी सुद्धा आज आपल्या हॉस्पिटलमध्ये त्याच पावलावर पाऊल ठेवून कार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवदेश प्रतिष्ठान असेल, भारतीय भिक्खू संघ असेल, शेबी सहयोग असेल, हे संपूर्ण भिक्खू संघाच्या सेवेत आहेत. त्याचप्रमाणे जे गरजू लोक आहेत, ज्यांच्याकडे जे निर्धन आहेत, जे धनवान नाही आहेत, अशा लोकांची सेवा सुद्धा केल्या जातं. हे फार पुण्य आहे. हे पुण्य असंच घडत राहो, अशी सेवा देवदेश कुटुंब परिवाराकडून घडत राहोत, डॉक्टर महाजन सरांकडून घडत राहोत, आदरणीय संविधान वार्ताचे आदरणीय विनोदजी कांबळे यांच्याकडून घडत राहोत, अशी मी मंगल कामना करतो. आणि कॅम्पाला लवकर सुरुवात करावी अशी मी आयोजकांना सूचना करतो. नमो बुद्धाय.